निलेश लंके यांनी पोलीस दलाच्या एलसीबी विभागाच्या बाबतीतले काही त्यांच्या तक्रारी होत्या आणि या तक्रारी दूर झाल्या पाहिजे यासाठी म्हणून उपोषण सुरू केलं होतं। भ्रष्टाचाराच्या खूप तक्रारी त्यांच्याकडे एकत्र आल्या होत्या आणि त्या दूर करण्याकरता म्हणून उपोषण सुरू करण्यात आलं। ते चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी होती। त्या पद्धतीनं मी महासंचालक पोलीस दलाचे त्यांच्याशी चर्चा केली। आयजी जे आहेत नाशिक सर्कलचे त्यांच्याशी चर्चा करून ही चौकशी आता होणार आहे। नाशिकचेच एक अधिकारी प्रमुख अधिकारी पोलीस दलाचे ते येणार आहेत आणि ते चौकशी करणार आहेत। 15 दिवसामध्ये ही चौकशी केली जाईल आणि त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल हा शब्द आम्हाला मिळालेला आहे। त्यामुळे निलेश लंके यांनी उपोषण सोडलेलं आहे। 4 दिवस झाले पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेतील काही कर्मचाऱ्यांच्या बाबत आणि त्या अधिकाऱ्याच्या बाबत जी आमची तक्रार होती त्या तक्रारीच्या संदर्भात आज सकाळी आमचे नेते आदरणीय थोरात साहेब आयजी कारळे साहेबांशी बोलले आणि आम्हाला जे अपेक्षित होतं की त्या अधिकाऱ्यांवर आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी लागली पाहिजे आणि ती पण इन कॅमेरा चौकशी लागली पाहिजे आणि चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। ही जी आमची मागणी होती ती प्रामुख्याने त्यांनी मंजूर केली आणि त्यामुळे आज मी त्या ठिकाणी उपोषण संपवित आहे।